एक वेळेचा प्रसंग आहे, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण थोडे छोटे होते, राधा राणी भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या. बघा आज किती सुंदर भाव आहे. राधा राणी भगवान श्रीकृष्णाला विचारत आहे, कान्हा तुला एक प्रश्न विचारू का रे? कान्हा म्हणत आहे, राधा राणी अगं विचार ना, तुला जे काही विचारायचं असेल तो विचार. राधा राणी म्हणू लागल्या, कान्हा तुला राग येईल नाही ना? कान्हा म्हणत आहे, नाही राधा नाही येईल मला राग, तू विचार. कान्हा बघ एक, अरे कान्हा यशोदा मैया गोरी, नंद बाबा देखील गोरे, बलराम दादा सुद्धा गोरे, आणि एवढंच तर काय रोहिणी माता सुद्धा गोरे आहे कान्हा, परंतु तू मात्र एकटाच काळा आहे. कान्हा यशोदेने तुला कुठून उचलून तर नाही आणलं ना? आज एवढ्या छोट्याशा मालकाला एवढा राग आला, जगाच्या मालकाला एवढा राग आला, फार राग आला. आज जगाची मालक रडत 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 नंदवाड्यामध्ये आली, आणि नंदवाड्यामध्ये काही नव्हतं म्हणजे सारासा त्या आरक्षाच्या समोर गेले. जगाच्या मालकाने कधीच आरसा बघितला नव्हता, परंतु आज जगाच्या मालकाला आरसा बघण्याची वेळ आली. आरसा बघत आहे, आरसा बघता बघता कधी गालाला हात लावत होते तर कधी नाकाला हात लावत होते, कधी कंपाळाला हात लावत होते तर कधी हाताला हात लावत होते, आणि यशोदा मैया सर्व बघत होते. यशोदा मैया हसत हसत कानाकडे गेल्या आणि कानाला म्हणत आहे, काना काय झालं रे तुला? 1 तास झालं लल्ला तू तुझ्या चेहऱ्यावरती हात दाखवत आहे, कधी गालाला हात लावतो तर कधी नाकाला हात लावतो. जगाच्या मालकांनी थोडं रडावं आणि यशोदा मैयाला म्हणावं, मैया अगं ज्यावेळेस मी राधा राणीकडे गेलो ना, त्यावेळेस राधा राणी मला एक प्रश्न केला, यशोदा मैया तू सुद्धा खरं खरं उत्तर दे बर का. कान्हा काय झालं विचार ना. यशोदा मैया अगं घरामध्ये तू सुद्धा गोरी आहे, नंद बाबा गोरी आहे, बलराम दादा सुद्धा गोरा आहे, रोहिणी माता सुद्धा गोऱ्या आहे, आणि मात्र मीच एकटा काळा आहे. यशोदा मैया मी तुझाच मुलगा आहे ना, तू मला उचलून तर नाही आणलं ना? यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. जगाचे मालक म्हणत आहे, आई असं नाही ना की मी रात्री जन्माला आलो आणि काळ्या रंगाच्या गाईचं दूध पिलं? अरे नाही रे कान्हा, तसं काहीच नाही. आज बघा यशोदेने किती गोड उत्तर दिलं सावळ्या रंगावरती. यशोदा मैया म्हणू लागली, कान्हा अरे या जगामध्ये, थोडं हळू बोला, या जगामध्ये
गोऱ्या रंगापेक्षा सावळा रंग हा 10 पटीने चांगला असतो. किती? 10 पटीने. माणूस जर का थोडा जरी गोरा असला ना त्याला वाटते की यापेक्षाही गोरं कधी होईल. हे क्रीम लावू दे, ती साबण लावू दे, हा फेसवॉश लावू दे, नाना प्रकारचे मात्र क्रीम आपण बदलतो का? कारण थोडं गोरं असलं की गोरापणाचा कोणाकोणाला एवढा अभिमान राहतो, एवढा अभिमान राहते. कोणाला रंगाचा अभिमान, कोणाला रूपाचा अभिमान, कोणाला नाकाचा अभिमान, कोणाला डोळ्याचा अभिमान, कोणाला केसाचा अभिमान, तर कोणाला शरीराचा अभिमान. परंतु अभिमान मात्र नसला पाहिजे. देवानं दिलं तसं राहिलं पाहिजे. गोऱ्या रंगापेक्षा 10 पटीने सावळा रंग हा श्रेष्ठ असतो का? कारण भगवंत कसे आहे? सावळे आहे. यशोदा मैया म्हणू लागली का ना, जर का गोरा माणूस जर का उन्हामध्ये जातो ना, उन्हामध्ये गेल्याच्या नंतर तो गोरा माणूस लाल बुंद होतो. परंतु सावड्या माणसाला काहीच होत नाही का ना, तू फारच श्रेष्ठ आहे. जगाच्या मालकानं परत यावं आणि राधेला सांगावं. असं भगवंताचं आणि राधारणीचं प्रेम होतं. आज जगाच्या मालक राधाराणी सोबत रास क्रीडा खेळत होते. प्रत्येक गोपिका आल्या आणि प्रत्येक गोपिका आल्याच्या नंतर प्रत्येकीकडे एक एक कृष्ण आहे आणि प्रत्येक गोपिका आहे. सुंदर अशी महारास चालू आहे. या महारास लीलेमध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, फार आनंद आहे. ज्यांना कोणाला महारासचा आनंद घ्यायचा आहे, परंतु गोल राऊंड करा, कारण हे महारास आहे. घ्यायचा आहे का महिला मंडळी महाराजचा आनंद तुम्हाला? फक्त एकच गाणं होईल का बरं का? महाराज मध्ये थोडं म्हणजे महाराज हे नियमातमध्ये राहून आपण केली पाहिजे, कारण जगाच्या मालकांनी ही महाराज केलेली आहे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना सांगत आहे, राजा आज जगाचा मालक महाराज खेळत आहे. जगाच्या मालकाने बासुरी वाजवावी आणि प्रत्येक गोपिकांनी त्या महाराज लीलेचा आनंद घ्यावा. जरी नाही उठून उभ्या राहिल्या तरी सर्वांनी वर हात घ्यायचे आणि महाराजांचा काय घ्यायचा? आनंद घ्यायचा. प्रत्येकाने बरं का, पुरुष मंडळी, महिला मंडळी, प्रत्येकाने. थोड़ा सर्वांनी एक साथ बैठा के तार दे, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. सर्वांनी एक साथ घूंघट उतार दे, देव की भिक्षा झोली में डाल दे, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में
महिला मंडळी, तुम्ही तुमच्या पक्षाचा कथाकारांना म्हणून एवढा आनंद घेता की काय? कारण तुमचं पण बरोबर आहे म्हणा, लेडीज असली की थोडं आपल्याला थोडा जास्त इंटरेस्ट येते आहे ना. मी तुम्हाला त्या दिवशी सांगणार होते स्त्री म्हणजे काय ते मी आता सांगते. तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही आम्हाला डान्स करायचं सांगतात, नाचायचं सांगतात. हे जे 7 दिवस सप्त्याचे असते हे प्रत्येक स्त्रीचं काय आहे, माहेर आहे. या सप्त्याला काय म्हटलं जाते, आपलं माहेर. आपण माहेरामध्ये गेल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचा आनंद घेऊ शकतो, घेतो ना. कसलंच टेन्शन नाही. जसं राहायचं तसं आपण माहेरामध्ये राहतो, तसं आपण तेवढ्या फ्री सासरमध्ये राहतो का? राहतो का? सासरमध्ये तेवढं आपल्याला फ्री राहता येत नाही का? कारण तिथे सर्वांची मान मर्यादा सर्वांना सांभाळून बोलावं लागते का? कारण ते आपलं सासर आहे. सर्वांना प्रत्येकांना तिथं लहान जरी असलं तरी त्यांना मान द्यावा लागते. परंतु माहेरमध्ये तसं काही आहे का? नाही. माहेरमध्ये जसं राहायचं तसं माहेरामध्ये आपल्याला राहता येते. म्हणून हे सप्ताह काय आहे, आपला माहेर आहे. या माहेरामध्ये जेवढा काही या 7 दिवसामध्ये आपल्याला आनंद घेता येईल तेवढा मात्र आपण घेतला पाहिजे. असं नाही की मी तुम्हाला नाचाचं शिकवत आहे, 7 दिवस तुम्हाला पाहिजे तेवढ्या कथा, पाहिजे तेवढं ज्ञान सुद्धा मी तुम्हाला देत आहे. कथेमध्ये कोणती हशी मजाक, कोणते दृष्टांत वगैरे मी घेत आहे का? नाही घेत. कारण हे भगवंताची कथा आहे आणि भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये नाचलंच पाहिजे. कारण हा देवाचा दरबार आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. लग्नामध्ये, हळदीमध्ये, रिसेप्शनमध्ये नाही नाचलं तरी चालेल, परंतु भगवंताच्या देवाच्या दरबारामध्ये माणसाने नाचलंच पाहिजे. का? कारण आपल्या देवाचा दरबार आहे. डीजे समोर कोणाच्या लग्नामध्ये कोणी सुद्धा नाचू शकते, परंतु इथे नाचण्यासाठी काय पाहिजे? पुण्य पाहिजे. म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा याई विठ्ठले कृपा केली. जोपर्यंत आपलं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला इथे येण्याचा अधिकारी मात्र आपण इथं होत नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही घरून कथा ऐकू, आज जाऊ कथेला, उद्या जाऊ, कंटाळाला, परंतु त्याच्यामध्ये तुमचं काहीच नाही. ते तुमचं काय आहे? पाप आहे. तुमचं पापच तुम्हाला या धर्ममंडपामध्ये येऊ देत नाही. तुमचे पाय इकडे ओढत नाही. का? कारण इथं येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य करावं लागते, तेव्हा मात्र आम्ही इथं येऊ शकतो. धर्ममंडपामध्ये कोणाला यायचं जमते का? कोणालाच यायचं जमत नाही. जेव्हा आम्ही जन्मोजन्मीने पुण्य करू आणि जेव्हा मात्र आमचे पुण्य आमच्या पदरामध्ये पडेल, फडाला येईल, तेव्हा मात्र आम्हाला इथला मार्ग दिसेल. इथं आम्ही कामं करू. स्त्रीला कधी कमी समजू नका. म्हणतात ना, अरे नारी नारी क्या कहते हो, नारी है रतन की खान, इस नारी से पेट में हुए रामकृष्ण हनुमान. नारीला, स्त्रीला कधी कमी समजू नका. का? कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण आहे? स्त्री आहे. कारण आज स्त्री जातीचा फार मोठा मान घडलेला आहे. आपल्या आधी कोणाला मान आहे? स्त्रियांना मान आहे. कारण पुरुषांना जेवढा मान आहे तेवढाच मान स्त्रियांना सुद्धा आहे. अधिकार दोघांना सुद्धा सेम आहे. कारण हे आत्तापासून आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झालो, आम्हाला 150 नाही, किती? 1,500. मला नाही ना, म्हणून थोडं चुकीचं आलं आहे ना. तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणी, कोणीच नाही का? कारण आपण सर्व लाडक्या झालो. आपले लाडके भाऊ आहे, आम्ही थोडं चुलत आहोत, आहे ना. तुम्ही कोण आहात? लाडक्या बहिणी आहात. सर्व भावाने तुम्हाला लाडकं करून ठेवलेलं आहे. भेटते ना 1,500 रुपये महिना. कारण हा अधिकार काही आत्तापासून चालू झाला नाही, हे महादेवापासून चालू झालं. बघा, तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर, भगवान, तुम्ही फक्त सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्या. भगवान बोले बाबा कशावरती बसते? त्यांचं वाहन काय आहे? नंदी.
गणपती बाप्पा कशावरती बसते? उंदरावरती. आणि त्यांचा मुलगा म्हणजे कार्तिक स्वामी कशावरती बसते? बोला, मोरावरती. आणि पार्वती मैया कशावरती बसते? बोला बोला, सिंहावरती, वाघावरती. कशावर बसते? वाघावरती. मग दुर्गादेवी कमी आहे का? दुर्गादेवीचा आधीपासूनच पावर आहे, आतापासून पावर नाही. कारण म्हणतात ना, जेव्हा जेव्हा जी जी वेळ येईल त्या वेळेस ती अवतार घेईल. ती कधी भद्रकाली होईल, ती कधी लक्ष्मी होईल, ती कधी चंडिका होईल, ती कधी अंबिका होईल, ती कधी भवानी होईल. कोमल है कमजोर नहीं तो शक्ति का नाम ही नारी है. कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं. सत्यों के नाम से तुझे जलाया. सत्यों के नाम से तुझे जलाया. मीरा के नाम से जहर पिलाया. सीता जैसे अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं. कोमल है कमजोर नहीं. कोमल है कमजोर नहीं. कोमल आहे, कमजोर नाही. स्त्री कधी कमजोर झाली नाही आणि होणार नाही. स्त्रीला कमी समजू नका. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जा, प्रत्येक क्षेत्रावरती स्त्री सामोरच आहे. डॉक्टर सुद्धा स्त्री आहे, टीचर सुद्धा स्त्री आहे. आज राष्ट्रपती सुद्धा एक स्त्रीच आहे. मग स्त्री कमी आहे का हो? स्त्री कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही. स्त्री जातीचा आपण जय जयकार केला पाहिजे. कारण अहो, ती कधी आई होते, ती कधी बहीण होते, ती कधी काकू होती, ती कधी मावशी होती, ती कधी पत्नी होती, ती कधी सासू होते, ती कधी आत्या होती. वेगवेगळ्या नात्यांनी प्रत्येक नातं मात्र ती स्त्री सांभाळते. मग स्त्रीचा अपमान कधीच आपल्या घरामध्ये झाला नाही पाहिजे. तुम्ही किती देवाचं करा आणि स्त्रीला मान देऊ नका, काहीच फायदा नाही. प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला मान दिला पाहिजे. तुम्हीच जर का त्यांचा मान सन्मान करसाल तर हे जग सुद्धा त्यांचा मान करेल. आणि तुम्हीच त्यांचा राग करसाल, जे नाही बोलायचं ते बोलसाल, तिला कोणीच नीट म्हणणार नाही. कारण ते स्त्री मात्र, ती मुलगी, ती पत्नी सर्व घरादारांचा त्याग करून, आईवडिलांचा त्याग करून कोणासोबत आली? ती फक्त तुमच्या भरोशावर तुमच्या सोबत आली. तिला काहीच माहिती राहत नाही, सासर कसं मिळणार, कसं राहणार. जसं आई वडिलांना दिलं तसं तिला जावं लागतं. कारण लहानपणी बालपणामध्ये तिनं एवढा आनंद घेतलेला राहतो, एवढा आनंद घेतलेला राहतो. तळ हाताप्रमाणे तिचे आई वडील तिची काळजी करतात. तळ हाताप्रमाणाच्या फोडाप्रमाणे तिला वागवतात. आणि ज्यावेळेस ती 18-19 वर्षाची झाली तर लगेच तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करतात. मुलीचं जीवन हे काचेप्रमाण आहे. एकदा जर का हा काच फुटला ना, या काचाला किती जरी जोडण्याचा प्रयत्न करा, परंतु हा काच मात्र कधी जोडता येत नाही. म्हणून काच फुटायच्या आधीच आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपण काय करत आहोत आणि काही नाही करत आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये फार संकट येतात. कधी सुखाचे येतात तर कधी दुःखाचे येतात. बालपणामध्ये
आई वडिलाच्या सानिध्यामध्ये राहावं लागते, त्यांनी म्हणण्याप्रमाणे चालावं लागते, त्यांनी म्हणण्याप्रमाणे वागावं लागते. आणि तारुण्यपणामध्ये जेव्हा जेव्हा काही विवाह होईल तेव्हा मात्र सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागते. अहो तिला कधीच मात्र स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगता येत नाही. आधी आई वडील, नंतर सासू सासरे आणि नवरा. नवरा जर का चांगला मिळाला तर चांगला, आणि तेच जर का नवरा वाईट मिळाला तर जीवनाचं काहीच खरं नाही. म्हणतात ना, स्त्रियाच्या जीवनामध्ये 3 पुरुष जर का चांगले निघाले तर तिच्या जीवनाचं सोनं, आणि तेच जर का 3 पुरुष वाईट निघाले तिच्या जीवनाची माती झाल्याशिवाय राहत नाही. पहिला पुरुष म्हणजे वडील, हा निर्व्यसनी असावा, त्याला कुठलंच व्यसन नसावं. दुसरा पुरुष म्हणजे तिच्या जीवनामधला तिचा नवरा, हा सुद्धा मात्र निर्व्यसनी असावा. आणि तिसरा पुरुष म्हणजे तिचा मुलगा, हा सुद्धा निर्व्यसनी असावा. जर का वडील निर्व्यसनी असेल तर तिचं बालपण सुखामध्ये जाते. जर का नवरा निर्व्यसनी असेल तिचं तारुण्यपण सुखामध्ये जाते. आणि जर का मुलगा निर्व्यसनी असेल तिचं म्हातारपण आनंदाने स्वीकारल्या जाते. म्हणून हे 3 पुरुष प्रत्येक स्त्रियाच्या जीवनामधले चांगले असले पाहिजे. आणि हेच जर का 3 पुरुष व्यसनी निघाले ना, किती जरी प्रॉपर्टी असू द्या, किती जरी धन दौलत इस्टेट पैसा असू द्या, काहीच फायदा नाही. कारण सुख मात्र पैसा देऊन खरेदी करू जाऊ शकत नाही. एका वेळेस पैसा नसला तरी चालेल, परंतु समाधान आणि सुख मात्र प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. फार मोठा स्त्री जातीचा फार मोठा त्याग आहे, फार मोठा त्याग आहे. हो, ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. म्हणून आई वडील हे आपलं दैवत आहे म्हणतात ना. अहो जर का तारुण्यपणामध्ये एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला आणि ती जर का विधवा झाली ना, विधवा झाल्याच्या नंतर हा समाज जो आहे तिला मात्र चांगला जगू देत नाही. कारण तारुण्यापणामध्येच नवरा निघून गेलेला राहत, पाठीमागे मुलं बाळ राहते. आता त्या स्त्रीने जीवन कसं जगावं? कारण
नवरा म्हणजे हे प्रत्येक स्त्रियांच्या जीवनामधला मोठा आधारस्तंभ असतो. फार मोठा खांब राहतो, फार मोठं छत्र राहते. आणि तेच छत्र जर का हरवलं डोक्यावरून तर काय फायदा. हा समाज तिला नीट जगू देत नाही. कारण नवरा निघून गेल्याच्या नंतर एखाद्या त्या पुरुषाला सहज जरी बोलली ना तर हाच समाज तिला नावं ठेवतो. हाच समाज जे नाही बोलायचं तो बोलून जातो. बघा नवरा तर निघून गेला, बघा ही कशी राहते. हिला नवऱ्याची तर आधी काही काळजी नव्हती आणि बघा आता कशी वागते, कशी राहते, कशी फिरते, कशी लोकांशी बोलते. कोण म्हणतो? हाच समाज म्हणतो. अहो विधवा जीवन जगणं फार मोठं कठीण काम आहे. प्रत्येक महिला मंडळीच्या जीवनामध्ये, प्रत्येक स्त्रियांच्या जीवनामध्ये हे संकट कधीच येऊ नये. कारण हे जर का संकट आलं ना तर कसं जगावं, काय करावं हे तिला सुचत नाही. जर
आली नाही पाहिजे अशी देवाला एकच मागणी करायची. कारण फार मोठा आधार म्हणजे आपला नवरा असतो. तो कसा असू द्या तरी सुद्धा आपला आधार आहे. म्हणून जेवढी होईल तेवढी मात्र आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. देवाला एक वेळेस नाही पूजलं तरी चालेल, देवाचं भजन नाही केलं तरी चालेल, देवाच्या नावाचा सत्संग नाही केला तरी चालेल, देवाच्या दरबारामध्ये नाही गेलो तरी चालेल, परंतु पतीची सेवा मात्र प्रत्येक महिलाच्या हातामधून घडली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की उठल्याच्या नंतर आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. कोणी कोणी चालू केलं? महिला मंडळ केलं चालू? नाही ना. तो आपला पती परमेश्वर आहे, तो देव आहे. त्या देवाचं एकदा तरी दिवसामधून दर्शन घेतलं पाहिजे. नसल सकाळी लक्ष राहा तर झोपाच्या आधी घ्या. तेव्हा जर का लक्षात राहत नसेल तर दुपारी घ्या. दुपारी नसल राहा तर 12 वाजता घ्या, 1 वाजता घ्या, 2 वाजता घ्या. 5 मिनिटं तर भेटते ना तुमच्याकडे. परंतु नाही, आम्हाला दर्शन घ्यायचं नाही, आमचं त्यांचं काही जमत नाही आहे ना. हसू नका, खरंच सांग, सत्य आहे ना गोष्ट. एक साडी घ्यायची असली तर आपण नवऱ्याला किती गोड बोलतो, किती गोड बोलतो आपण नवऱ्याला. जे जे नवऱ्याला पंचपक्वान आवडत असेल ते बनवून देतो फक्त एका साडीसाठी आणि माहेरला जाण्यासाठी. तेच जर का नवऱ्यानं नकार दिला तर क्या खानदानीचं नाव काढतो आपण. आहे ना महिला मंडळ. असा आपला स्वभाव आहे. अहो, जरी त्यांच्याच लेवलचा आपला अधिकार असेल तरी सुद्धा आपल्याला तेवढं काही करायची गरज नाही. ऐका, सत्यनारायणाची पूजा तुम्हाला माहिती आहे का? लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी केली जाते सत्यनारायण. माहिती आहे ना? त्या सत्यनारायणाच्या पूजामध्ये बिचारा नवरदेव दिवसभर हे सामान आणती, आण आंब्याचे डाळ आण, ब्राह्मणाला बोलव, याला बोलव, त्याला बोलव, सर्व हा एकटाच गडी करतो. फक्त स्त्रीला येऊन बसावं लागते आणि हात लावावं लागते की लगेच अर्ध पुण्य आपल्या पदरामध्ये. आणि बघा, यांचंच उदाहरण घेतलं तर तुम्ही पुरुष मंडळीनं कितीही कळकळीत उपास करू द्या, निर्जलासारख्या एकादशी करू द्या, निर्जला व्रत म्हणजे बिना पाण्याचं, आणि कितीही जर का पुण्य केलं तरी तुमच्या पदरामध्ये अर्ध पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही किती जरी निर्जला व्रत करा, किती उपवास धरा, किती गुरुवार धरा, सोमवार धरा, शुक्रवार धरा, शनिवार धरा, किती जरी उपवास केले तरी यांच्या पदरामध्ये काही, यांच्या खिशामध्ये रुपया एवढं सुद्धा दान पडत नाही. का? कारण आपल्याला लक्ष्मी म्हटलेलं आहे. आपल्याला लक्ष्मीची जागा भगवंताने दिलेली आहे. विष्णू आणि लक्ष्मी म्हणतात ना, लक्ष्मी नारायणाचा जोडा. म्हणून स्त्रीला कधीच मनुष्याच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर कमी समजू नका. आणि महिला मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या नवऱ्याला कधी कमी समजू नका. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना म्हणत आहे, राजा, अशा प्रकारे रास क्रीडा झाली आणि रास क्रीडा केल्याच्या नंतर राधा राणीला थोडं गर्व झाला आणि राधा राणीकडून त्याच क्षणामध्ये भगवंत निघून गेले. आज राधा राणी प्रत्येक वनामध्ये भटकत आहे. कुठे गेला असेल कान्हा, कुठे गेला असेल कृष्ण, कृष्ण कृष्ण करत करत आज राधा राणी गवळणीकडे आली. आणि गवळणीकडे आल्याच्या नंतर बघते तर काय, गवळणीकडे सुद्धा कृष्ण नाही. गवळणीला सुद्धा वाटत होतं की त्या राधा राणीचा त्याग करून मात्र जगाचा मालक आमच्या सोबत रास क्रीडा खेळत आहे, रासलीला खेळत आहे, महाराज करत आहे. तिथून सुद्धा त्याच क्षणामध्ये भगवंत निघून गेले. आणि तिथून भगवंत निघून गेल्याच्या नंतर आज राधा राणी प्रत्येक गोपिका, प्रत्येक गवळणी मात्र देवाचा धावा चालू केला. देवा कुठे जरी असेल तर देवा मात्र तू धावते. देवा, काही क्षणासाठी आम्हाला सुद्धा राधा राणीसारखं गर्व झालं. आणि राधा राणी सुद्धा म्हणत आहे, का ना, अरे मला रूपाचा एवढा अभिमान झाला, एवढा अभिमान झाला, मी गर्वामध्ये गेली का ना. मला माहिती नव्हतं की गर्वाचं घर एक खाली राहत. काय म्हणतात राधा राणी, गर्वाचं घर कुठे आहे तर खाली आहे. काना,
म्हणून का नाही एकदा तरी तू दर्शन दे, परत मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच मी गर्व करणार नाही, कधीच करणार नाही, एकदा तरी तू मात्र मला काय दे, दर्शन दे. परत भगवंत आले. प्रत्येक गोपिकाकडे देव आहे आणि देव असताना परत रास लिलेला प्रारंभ झाला आणि रास लिलेला प्रारंभ झाल्याच्या नंतर शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना म्हणत आहे, राजा अशा प्रकारे महारास लीला प्रारंभ झाली आणि प्रारंभ झाल्याच्या नंतर महारास लीलेचा संपूर्णपणे आनंद प्रत्येक गौडणींनी गोपिकांनी भगवंतांनी राधाराणीने सर्वांनी घेतला. सकाळ झाली. देवाने सांगितलं तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही निघून जा का, कारण तुम्ही कोणाच्या पत्नी आहात, कोणाच्या मुली आहात, कोणाच्या सुना आहात, कोणाच्या आई आहात. इथं फार वेळ थांबणं योग्य नाही, म्हणून तुम्ही निघून जा. भगवंताच्या सांगण्यावरून प्रत्येक गोपिका निघून गेल्या आणि प्रत्येक गोपिका निघून गेल्याच्या नंतर आज कंसाने अष्टप्रधान बोलावली. ज्या वेळेस कंसाने अष्टप्रधान बोलावली, अष्टप्रधानाची मीटिंग भरलेली आहे. कंस म्हणत आहे, माझ्या शत्रूला मारण्याकरिता कोणीतरी एखादी युक्ती सुचवा, कारण कंसाला सर्व कृष्णमय कंस झालेला होता. कंसाचा इतिहास बघायचं झालं तर फार मोठा आहे. कंसाचा इतिहास साधारण नाही, कारण कंस म्हणत आहे जेवढे काही राक्षस पाठवले तेवढे मात्र तिथे गेले, परंतु परत एक सुद्धा राक्षस आलं नाही. माझा इतिहास एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. भगवान श्रीकृष्ण मुष्टिकाचा आणि चाणूराचं चौघाचं युद्ध लागलं. युद्ध खेळता 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 बलराम दादाच्या हातामधून आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातामधून चाणूर मुष्टिकाचा काय झाला, उद्धार झाला. दोघे सुद्धा चाणूर मुष्टिक मरण पावले. ज्यावेळेस कंसाला कळलं, कंस फार मोठ्या सिंहासनावरतून बसलेला होता, सिंहासनावरतून हे बघत होता. ज्यावेळेस कंसाला कळलं चाणूर आणि मुष्टिक मरण पावला, त्याच वेळेस कंस मात्र सिंहा